हेलो, आदाब, सत श्री अकाल, नमस्कार। मैं अमनदीप बाली और आप देख रहे हैं हम लोग पीडिया। आज है 2 अप्रैल और एक फिल्म का प्रीमियर हमने देखा है जिसका नाम है सुपर डुपर। और जैसे कि फिल्म का नाम है वैसे ये फिल्म होने वाली है 3 अप्रैल को। आप जाके देखिए। मराठी की एक ऐसी फिल्म है जो कि बॉलीवुड में भी अकाल पड़ा है, जो फैमिली ओरिएंटेड फिल्में नहीं मिल रही है, मराठी सिनेमा से आपको देखने को मिलेगी। उसमें एक बेहतरीन अदाकारा है जिन्होंने इसमें आप पहली बार अभिनय किया है। डेब्यूटेंट एक्ट्रेस हमारे साथ मौजूद है। आइए करते हैं उनसे खास बातचीत। आपका स्वागत है हम लोग पीडिया में। जैसे कि फिल्म का नाम है सुपर डुपर, आपने भी सुपर डुपर एक्टिंग की है, कैसा लगा काम करके? डायरेक्टर के बारे में थोड़ा बताइए कि आपकी कास्टिंग किस तरह से उन्होंने की थी। मेरी कास्टिंग जब हुई थी तो मुझे ऑडिशन के लिए कॉल आया कि आपका लुक जा रहा है, आपने ऑडिशन अच्छा दिया तो हम एक बार आपको सामने से देखना चाहेंगे, हमें एक लड़की चाहिए जो बिना मेकअप के भी उतनी सुंदर दिखे स्क्रीन पे। तो मैं गई एंड डायरेक्टर सर वाज लाइक कि मुझे एक ऐसी लड़की जो सिंपल और उस गांव की लड़की का एक रोल प्ले कर पाए जो बाद में पूरे दोनों घरों को जोड़ रही है। एंड शायद मैं उनकी नजरों में खरी उतरी तो उन्होंने आज मुझे इस मूवी पे ले लिया। और जब मैंने अपने को स्क्रीन में देखा तो लगा कि कास्टिंग कुछ सोच के ही की गई थी। बिल्कुल, कास्टिंग कुछ सोच के की है। जिस तरह से लास्ट में हम देखते हैं कि रोलर कोस्टर राइड है, हंसाते हुए रुलाते हुए एक फैमिली का जो समा बांधा है। जब आप शूट कर रहे थे कैसा एक्सपीरियंस है सेट पे? इतने जो शानदार कलाकार है, सीनियर एक्टर। बेसिकली हमारे डायरेक्टर सर का विजन ही एक था कि जब कोई मूवी देखे तो पूरे परिवार के साथ देख पाए एंड सबको बहुत पसंद आनी चाहिए। वो हंसना चाहिए, रोना चाहिए, वो गाना भी चाहिए। मतलब हमारे पिक्चर्स के गाने भी बहुत ही सुंदर है। तो आई थिंक थैंक यू टू द डायरेक्टर सर, वही राइटर है, उनकी जो दिमाग की सोच है वो शायद इतनी ज्यादा ऊपर है कि उन्होंने ये मूवी बना दी। दर्शक जानना चाहेंगे कि हम कोई स्पॉइलर तो नहीं दे रहे हैं, बट एक शॉट है आपका जिसमें आप दूध लेके जाती हैं अपने नेबर्स को, या बोल सकते हैं जो होने वाली फैमिली है। हाँ, कैसा उस टाइम क्या माहौल था? पता है वो बहुत फनी सीन था। बेसिकली मैं उन्हें डरा नहीं रही थी बट वो मेरे अनजाने में डर जाते। मैं उसमें एक बहुत स्वीट सी लड़की हूँ अभी तक, तो वो स्वीट सी लड़की चुपचाप अपना देख के आती, बट हमारे जो घर के बाकी लोग हैं, मतलब मेरे भाई बहन जो है, उनके कारण वो डरे हुए रहते, तो उनको लगता है मैं उनको जहर दे रही हूँ। बट आपको जानना पड़ेगा मैंने सच में जहर दिया नहीं दिया। बिल्कुल, इन्होंने जहर दिया है या नहीं दिया है वो देखने के लिए आप सिनेमा घर में टिकट खरीद के जाइए, विद फैमिली जाइए, क्योंकि फैमिली ओरिएंटेड फिल्म है और बहुत ही अच्छी फिल्म होने वाली है। मैं कह रहा हूँ तो मतलब मराठी जिसको आती नहीं वो कह रहा है तो आप जाइए। मेरे हिंदी दोस्तों को हिंदी बोलने वाले दोस्तों को पसंद आ चुकी है, तो मैं सच बोल रही हूँ। मैंने काम किया है ठीक है, बट एज एन ऑडियंस मुझे बहुत पसंद आई। फिल्म बहुत अच्छी है। दर्शकों को इस फिल्म से क्या? जागृति नाम है मेरा। तो बेसिकली सीन ऐसा है कि जागरूक करना, मतलब कि आप जिस दुनिया में रह रहे हो, आपके परिवार जिनको आप प्यार करते हो उनके साथ रहना, उनके साथ जिंदगी का महत्व उठाना बहुत इंपॉर्टेंट बात है। और शायद मेरा नाम भी यही बोलता है कि जागरूक रहो कि कौन आपके अच्छे के लिए सोच रहा है। पूरी मूवी को पता चलेगा कि जब हम किसी के लिए अच्छा सोचते हैं तो हमारे साथ अच्छा होता है। ठीक, दर्शकों जैसे जागृति ने कहा कि जागृत रहिए तो फिल्म देखिए और जागृत होके आइए। सुपर डुपर देखिए। या सुपर डुपर बने रहिए हम लोग पीडिया के साथ तमाम फिल्मी खबरों के लिए। पडद्यावर बोललोय आम्ही सगळेजण। आता तुम्ही बोलायची गरज आहे। ज्याला आपल्या साध्या मराठीमध्ये माउथ पब्लिसिटी म्हणतात, आता तुम्ही बाहेर बोलायची गरज आहे आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही ते बोलालच उत्तम बाहेर या सिनेमाबद्दल। सिनेमाचं नाव आहे खूपच मला तर बोलता नाही येते, खूपच बरं वाटतंय हे सगळं माहोल बघून। आम्ही पण तुमच्याबरोबर पहिल्यांदाच सिनेमा बघितला। आमचा प्रवास अजूनही संपलेला नाहीये, सर म्हटले तसं, पण आमचा प्रवास अजूनही, आमचं प्रमोशन सुरू राहणार आहे आणि आम्ही तुम्हाला भेटायला येत राहणार आहोत थिएटरमध्ये। काही नाही, जास्तीत जास्त लोकांना कळवा तुम्हाला आवडला असेल तर, कारण आपल्या मराठी सिनेमाला पोहोचवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते, तर त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा हातभार लागला तर आपला मराठी सिनेमा अजून मोठा होऊ शकतो। तर तेवढं सपोर्ट करा प्लीज। थँक्यू। मी एवढंच सांगेन की मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की थँक्यू समीर सर, विजय सर, बोर्डे सर, की ही सुंदर फॅमिली तुम्ही मला दिलीत आणि थँक्यू सो मच। ॲक्च्युली माझे आईवडील आले, तिथे भाऊ आणि बहिणी आहेत आणि इतका प्रेक्षक वर्ग इथे आहे आणि इतक्या चांगल्या लोकांसोबत काम केलेलं इतक्या मोठ्या पडद्यावर अशा ठिकाणी दिसतंय, याच्यापेक्षा अजून आनंद मला होऊच शकत नाही। आणि हाच
हेच बघितल्यानंतर तुम्हाला जे आता वाटलंय, जे काही तुम्हाला वाटलंय ते तुम्ही अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि अजून लोकांना सांगा आपल्या फिल्मबद्दल. आणि थँक्यू व्हेरी मच. सर्वप्रथम सगळ्यांचं धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात. आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण 1-1.5 वर्ष आम्ही या सिनेमावर मेहनत घेतोय. आणि एक सिनेमा म्हटल्यानंतर खूप सारे चढउतार त्यात येत असतात. एक छोट्याशा आयडियापासून सुरू झालेली गोष्ट इव्हेंच्युअली या पडद्यापर्यंत येते, याचंच मला नेहमी अप्रूप वाटत राहतं. पण एक फिल्म घडत असताना खूप लोकांचा हातभार त्या फिल्मला लागतो. मी जरी मिरवायला तसं नाव म्हणून पुढे असलो तरी ही सगळी मंडळी माझ्या मागे जी उभी आहे, जी इथे दिसतही नसेल, त्या लोकांच्या हातभारामुळे हा सिनेमा जो काही तुम्ही बघितला तो झाला आहे. त्याच्यात काही उणं राहिलं असेल तर ते माझ्यामुळे असेल. हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे. आज तुम्ही इथे आलात, सर्वांना सांगा जर तुम्हाला सिनेमा आवडला असेल तर. आणि जी काही ओळखीचे त्यांना फोन करून मी रोज त्रास देणार आहे, बघितला का म्हणून. आणि मला फोटो पाठवायचे तिकिटांचे, आणि किती ग्रुप्सवर स्टेटस ठेवले, किती लोकांनी रिव्ह्यू दिले. प्लीज आम्हाला सगळ्यांनी हेल्प करा, सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवण्यासाठी मदत करा. थँक्यू सर्वांचे. मी आता विजय सरांकडे. आम्हाला असं वाटतं की आम्ही आजपर्यंत म्हणजे जेवढं काम केलंय ते आमचं काम पूर्ण झालेलं आहे. आता पूर्ण दोरा जो आहे ते तुमच्याकडे आहे. जेवढं पसरवता येईल, मराठी फिल्म आहे, आम्ही आमचा प्रयत्न केलाय चांगलं करायचा. जे आवडले असेल तर जेवढं पसरवता येईल तेवढं पसरवा प्लीज. थँक्यू. आणि सगळ्या टीमची मला नजर काढायची इच्छा आहे. फक्त फिल्मचं जे होईल, पण खरंच माझी टीम बेस्ट टीम आहे. आज ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात इथं आलेला तसाच संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळू देत, ही तुमच्याकडनंही शुभेच्छा असू देत आणि तुमचे आशीर्वाद असू देत. पिक्चर चांगला झालेला आहे. समीर, विजय सर आणि सगळी टीम, संजय सर, निर्मितीताई, ललिता आहे, सगळी लोक आहेत. अत्यंत कष्टानं काम केलेलं आहे आणि प्रामाणिकपणानं तुमच्या समोर हे काम ठेवलेलं आहे. बाळ होतं ते आता वाढत तुमच्या समोर आलेलं आहे. त्याला आभाळा एवढं उंच करा, हीच मनोमन प्रार्थना तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. सर्वात आधी तर मला आनंद झाला की भारत माता नव्याने सुरू झालंय आणि भारत मातामध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपट दिसणार आहे. एकदा भारत मातामध्ये काम झालं. आणि आज सिनेमा बघताना एकच गोष्ट जाणवत होती की सिनेमा बनवण्याच्या ज्या प्रोसेस असतात, की सिनेमा प्री प्रोडक्शनमध्ये असतो त्यावेळी त्या सिनेमाचा रायटर हिरो असतो. त्याच्यानंतर शूटिंग सुरू झालं की मग कॅमेरामॅनचा एक वेगळा ॲटिट्यूड असतो, हिरो हिरोईनचा वेगळा स्वॅग असतो आणि सगळ्या ॲक्ट्रेसचे वेगळे टँट्रम असतात, ते सगळे हिरो असतात. पण सिनेमा रिलीज झाल्यावर फक्त एकच हिरो असतो, तो आमच्या समोर असतो. आणि याच्यापुढे या सिनेमाचा हिरो फक्त तुम्ही आहात. सो तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे. कारण सगळ्यांनी मला असे फार कमी प्रीमियर होतात ज्याच्यात शेवटपर्यंत सगळी कास्ट पण थांबलेली असते, टेक्निशियन्स पण थांबलेले असतात, PR आणि मॅनेजर्स पण थांबलेले असतात आणि प्रेक्षकही थांबलेले असतात. सो विच शोज की हा सिनेमा ॲक्च्युली हा सगळ्यांचा आहे आणि सिनेमाचं नाव आहे पुन्हा एकदा सुपर डुपर. मला दिले अरे सगळे बोलले असं मला वाटते. आणि निर्माता, दिग्दर्शक आणि निर्मिती ते वगैरे बोलल्यानंतर काय, सिनेमा आवडला असेल तर सोशल मीडिया वेगवेगळ्या पद्धतीनं सिनेमात आम्ही एकच घर 2 जणांना विकले. तुम्ही एक तिकीट 2 जणांना देऊ नका, 2 तिकीट वाटा. आणि म्हणजे असा तिकीटं संपलेली आहेत आणि सीटवरनं मारामारी झाली असं कळलं तर फार बरंच होईल. सिनेमा आवडला असेल तर जरूर सगळ्यांना सांगा. शेवटी एकमेकाला जे लोक सांगतात त्यानंच सिनेमा जास्त चांगला चालतो. आणि म्हणजे आता तुमच्या शुभेच्छा आम्ही घेतल्यात. धन्यवाद.